राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। राज्य शासनाने 14 मार्च 2024 रोजी NHM कर्मचाऱ्यांच्या नियमित समायोजनाचा निर्णय घेतला होता, पण 1.5 वर्ष उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही। या निषेधार्थ हे आंदोलन पुकारले आहे। प्रमुख मागण्यांमध्ये नियमित समायोजन, मानधनात वाढ, EPF, विमा आणि बदली धोरणाचा समावेश आहे। आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवांवर परिणाम होणार असून JSSK, DEIC, RBSK, ब्लड बँक, लसीकरण आणि इतर सेवा बंद राहतील। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील जे अधिकारी कर्मचारी आहेत, मागील बऱ्याच वर्षापासून कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने काम करत आहेत। शासनाने 14/3/2024 रोजी एक GR काढला की राष्ट्रीय अभियानामध्ये जे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यांना वयाची या कामाची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यांना शासन सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी 14/3/2024 रोजी शासन निर्णय काढलेला आहे, पारित केलेला आहे। परंतु त्यामधील मोजक्याच काही कॅडरला 600 ते 500च्या संख्येमध्ये महाराष्ट्रामध्ये ड्रायव्हर आणि परिचर यांना कायमस्वरूपी पद्धतीच्या ऑर्डरी दिलेल्या आहेत। परंतु बाकीचे कॅडर आहेत, आरोग्य सेविकापासून तर वैद्यकीय अधिकाऱ्यापर्यंत आणि त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये जे वेगवेगळे पदं आहेत, यांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या समायोजनासाठी निर्णय अजून घेतलेला नाही। वारंवार चर्चा चालू आहेत, नियोजन चालू आहेत, RRR बदल करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। सूचना येतील त्यानंतर आम्ही आमचं जे काम आहे ते काम करू। तर या गोष्टीसाठी आतापर्यंत साधारणतः 1.5 ते 2.25 वर्ष उलटलेली आहेत, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची हालचाल शासन करीत नाही आणि जुन्याच मानधनावर 10 वर्ष झालेल्या कर्मचाऱ्यांना इथे काम करून घेतले जात आहेत। महागाई आणि परमनंट कर्मचाऱ्याचं वेतन यामध्ये बऱ्याच प्रकारची तफावत आहे। तर ती तफावत दूर करण्यासाठी आणि ज्या कर्मचाऱ्याला 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा कर्मचाऱ्याला तात्काळ शासन सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी राज्यस्तरीय कृती समितीमार्फत दिलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आजचं हे आंदोलन बेमुदत आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन शासन जोपर्यंत आम्हाला आमच्या लेखी मागण्या आहेत, शासन सेवेमध्ये समायोजन करणे, जोपर्यंत समायोजन झालेलं नाही तोपर्यंत आम्हाला लॉयल्टी बोनस लागू करणे, वेतनामध्ये वाढ करणे, आम्हाला विमा पॉलिसी लागू करणे, असे अनेक प्रकारचे जे आमचे प्रश्न आहेत, या प्रश्नासाठी एक वेगळा तोडगा काढला आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। आणि हे आंदोलन आमचं जे आंदोलन आहे, हे आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या आम्हाला आमच्या राज्यस्तरीय कृती समितीच्या हातामध्ये लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणारा कर्मचारी, अधिकारी माघार घेणार नाही, सांगू इच्छितो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.